नमस्कार मंडळी, टेस्ट ऑफ इंडिया विथ पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपण आज रेसिपी पाहूया. लोखंडी कढईतील गावरान झणझणीत सोड्याचा रस्सा. सर्वप्रथम आपण रश्श्याच्या भाजीसाठी लागणारे वाटण काढून घेऊया. एक मीडियम साईजचा कांदा आणि अर्धी वाटी खोबरे आपण लोखंडी कढईत व्यवस्थित असे भाजून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण खोबरे भाजणार आहोत आणि ते ब्राऊन कलर होईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे. ते भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिरलेला बारीक कांदा त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित भाजल्यामुळे आपल्या भाजीला टेस्टही खूप छान येते. तुम्ही पाहू शकता आपले वाटण असं काढून घेतलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये भाजून घेतलेला कांदा, भाजून घेतलेलं खोबरं, थोडी कोथिंबीर आणि 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या आणि थोडं आलंही आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. हे सर्व वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते बारीक करून घ्यायचं आहे. आपण एका पॅनमध्ये अर्धी वाटी सोडे घेतलेले आहे आणि ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचं आहे. आणि भाजल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडं ज्वारी किंवा बाजरीचं पीठ टाकून ते व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे त्याची जरी कचकच असेल तरी निघून जाते. व्यवस्थित असं आपण ते चोळून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याचं पाणीही कसं थोडंसं कलर चेंज झालेला आहे पाण्याचा आणि त्याची सर्व कचकच आणि काही लागले असले तरी ते निघून जाते. हे सर्व धुताना आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि 3 ते 4 वेळा आपण हे गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कसा कलर छान आलेला आहे त्याला आणि क्लीन दिसत आहेत. दुसऱ्या प्लेटमध्ये धुतलेले सोडे आपण काढून घेतले. तसेच एका कढईमध्ये आपण थोडे 2-3 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये पहिल्यांदा सोडे तळून घ्यायचे आहेत. व्यवस्थित ब्राऊन कलर होईपर्यंत ते आपण हलवून असे तळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की आपले कलर किती चेंज झालेला आहे सोड्यांचा. आपले सोडे हे खूप छान असे खरपूस भाजलेले आहेत आणि आपण मगाशी तयार केलेलं वाटण आपण ते सोडे काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये आणि वाटण तयार केलेले त्या कढईमध्ये थोडं 3 ते 4 चमचे तेल टाकून त्या कढईमध्ये ते वाटण टाकून व्यवस्थित असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. मी इथं रोजच्या वापरातील 1 ते 1.5 चमचा लाल मसाला म्हणजेच तिखट मसाला वापरलेला आहे. तो त्याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत तो मसाला आपण भाजायचा आहे. तसेच इथं मी पाऊण चमचा मिठाचाही वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार इथं मिठाचा वापर करू शकता. आणि हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपण किती छान वाटण भाजलेलं आहे. त्याचा कलरही किती छान आलेला आहे. आणि आपण तळून घेतलेले सोडे ते त्या वाटणामध्ये टाकायचे आहेत आणि सर्व वाटण आणि सोडे मिक्स करून घ्यायचे आहे. परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये आपण ओतणार आहोत. 5 ते 6 मिनटं आपण मीडियम गॅसवरही उकळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या प्रमाणात घट्ट पातळ पाहिजे असेल तसं तुम्ही ते शिजवू शकता आणि त्यातील पाणीही थोडंफार आटून घेऊ शकता. त्यातील सोडे शिजण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनटं लागतात. तुम्ही पाहू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. लोखंडी कढईत आपण तयार केलेल्या भाज्या जास्त काळ ठेवायच्या नसतात म्हणून मी दुसऱ्या एका पातेल्यात ती भाजी ओतून घेतलेली आहे आणि आपल्या भाजीला किती छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता. करायला ही रेसिपी खूपच सोपी आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा.